वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या टॉपिक मधला एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क WMAX एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क WMAX हा पॉइंट आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क हा पॉइंट पाहिला होता. सेम तो तसाच प्रकारचा हा पुढचा पॉइंट आहे एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क. कन्सिडर n mole of an ideal gas enclosed in cylinder fitted with frictionless movable rigid piston. Fitted with movable rigid piston. n mole of n means number of moles. n mole of a gas is n mole of an ideal gas enclosed in this cylinder fitted with movable pistons, frictional movable rigid piston. It expands isothermally and reversibly. That is, gas is expand the isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2. Initial volume V1 to final volume V2 at temperature T. The expansion takes place in a number of steps. आता यामध्ये हे वेगवेगळ्या स्टेप मध्ये आहे. यामध्ये नंबर ऑफ मोल्स गॅस हा सिलेंडर मध्ये एन्क्लोज केलेला आहे. नंबर ऑफ स्टेप्स आहेत. स्टेप फर्स्ट, सेकंड, थर्ड, दिस कंटिन्यूस. आणि यामध्ये पिस्टन मोहेबल रिजिड पिस्टन्स यामध्ये गॅस एन्क्लोज केलेला आहे सिलेंडर मध्ये आणि त्याच्यावर मी अशा प्रकारे वेट ठेवले म्हणजे प्रेशर आहे. आता यामध्ये पहा स्टेप फर्स्ट मध्ये यातलं मास किंवा प्रेशर हा डिक्रीज केला. इथं थोडंसं मास किंवा हा जो फोर्स एक्सटर्नल फोर्स आहे तो फोर्स डिक्रीज केला की यातला जो गॅस आहे तो गॅस एक्सपांड होतो आणि व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो. इट इज कन्सिडर्ड ॲज dV. व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. इट इज कन्सिडर्ड ॲज dV. दिस इज फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आणखी काय केले पहा, इथला जो मास आहे हा मास डिक्रीज केले. म्हणजे थोडक्यात प्रेशर जो आहे तो प्रेशर थोडासा एक्सटर्नल प्रेशर डिक्रीज केला. की गॅस जो आहे तो गॅस हा एक्सपांड होतो आणि गॅस एक्सपांड झाला की त्याचा व्हॉल्यूम हा इन्क्रीज होतो. कन्सिडर्ड ॲज आल्सो dV. त्यानंतर परत काय केलं आपण थर्ड स्टेप मध्ये यामध्ये गॅस इथलं मास हे डिक्रीज केले म्हणजे एक्सटर्नल प्रेशर हा small amount of external pressure is decreases or small amount of mass is decreases. At that time the gas is small amount of gas is expand. At that time the small amount of volume is increases. यामध्ये small amount of volume जो आहे तो volume हा increase झालेला आहे इथं. म्हणजे स्टेप मध्ये आपण जर पाहिलं स्टेप फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असं कंटिन्यू आपण जोपर्यंत यामध्ये हा जो गॅस अपोजिंग फोर्स आणि ॲटमॉस्फेरिक फोर्स हे सेम येत नाही म्हणजे थोडक्यात इक्विलिब्रियम स्टेट येत नाही तोपर्यंत या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कंटिन्यू सेम येत नाही तोपर्यंत या ठिकाणी वेट डिक्रीज केलं जातं आणि प्रेशर डिक्रीज केला जातो आणि अशा प्रकारे ही कंटिन्यू प्रोसेस सुरू होते. यामध्ये स्टेप फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे कंटिन्यू स्टेप सुरू होते. ठीक आहे. यामध्ये पहा ड्युरिंग ईच स्टेप एक्सटर्नल प्रेशर दॅट इज P एक्सटर्नल. आपण एक्सटर्नल प्रेशर हा P एक्सटर्नल कन्सिडर करतो. P external is made infinitesimally smaller than
the pressure of the gas with a gradual removal of a mass, at that time pressure is a small amount of is decreases, gradual small amount of mass on the piston, the gas expands slowly and its pressure would decreases, the expansion continue until the pressure would decreases. Beyond this no further expansion occur. आता हे स्टेप बाय स्टेप हे कुठपर्यंत राहणार की अशी एक स्टेप येते की त्या ठिकाणी प्रेशर हे डिक्रीज होत नाही, एक्सटर्नल प्रेशर हे डिक्रीज होत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस कंटिन्यू सुरू होते. म्हणजे एक्सपान्शन ऑकर्स कंटिन्यूस अंटिल प्रेशर वुड डिक्रीज. बियॉन्ड दिस नो फर्दर एक्सपान्शन ऑकर. म्हणजे हा जो गॅस आहे हा एक्सपान्शन होत नाही. अँड द सिस्टीम अटेन इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. सिस्टीम जी आहे, सिस्टीम म्हणजे गॅस, सिस्टीम अटेन्स द इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. हे जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंग बरोबर त्या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे किंवा गॅस आहे, सिस्टीम किंवा गॅस ही इक्विलिब्रियम स्टेट हे अटेंड करते. तोपर्यंत ही कंटिन्यू प्रोसेस हे सुरू राहते. त्या ठिकाणी कंटिन्यू प्रोसेस सुरू राहते. ठीक आहे. आता त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस. इथं आपण पाहिले व्हॉल्यूम आहे, इथं व्हॉल्यूम किती आहे, इथे इन्क्रीज झाला. म्हणजे जसं आपण मास पिस्टनवरचं मास डिक्रीज करतो तसं स्मॉल अमाउंट ऑफ व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत जातो स्टेप बाय स्टेप. व्हॉल्यूम जो आहे हा स्मॉल अमाउंट ऑफ व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत जातो. इट इज कन्सिडर्ड एज डीव्ही. हे आपण या ठिकाणी कन्सिडर केले की तो जो व्हॉल्यूम आहे हा इन्क्रीज इन व्हॉल्यूम इज इन ईच स्टेप कन्सिडर्ड एज डीव्ही. डीव्ही हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो असं आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. डीव्ही इन ईच स्टेप. दिस स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क इज डन. ज्यावेळी मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितले, ज्यावेळी गॅस हा कॉम्प्रेस होतो किंवा एक्सपांड होतो त्यावेळी सम वर्क इज डन. म्हणजे प्रत्येक स्टेपला गॅस जो आहे स्मॉल अमाउंट ऑफ व्हॉल्यूम इन्क्रीजेस, स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन इन ईच स्टेप. प्रत्येक स्टेप मध्ये यामध्ये गॅस जो आहे पिस्टनवरचं मास डिक्रीज होतंय आणि त्यामुळे गॅस एक्सपांड, स्मॉल अमाउंट ऑफ गॅस एक्सपांड होतो आणि त्यामुळे हा स्मॉल अमाउंट ऑफ व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि त्यामुळे स्मॉल अमाउंट ऑफ वर्क इज डन इन ईच स्टेप. प्रत्येक स्टेप मध्ये त्या ठिकाणी स्मॉल अमाउंट ऑफ वर्क हे होत असते. या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस बाय अन इन्फिनिटेसिमल quantities dV in each step. The small quantity of work done, we know that small quantity of work done is dW. work done हे याच्यासाठी सिम्बॉल आपण W वापरतो किंवा dW वापरतो किंवा D मॅक्सिमम. आता W मॅक्सिमम. dW म्हणजे वर्क इज डन इन ईच स्टेप. वर्क इज डन dW इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, मायनस P एक्सटर्नल इंटू dV. P एक्सटर्नल इंटू dV. दिस इज फर्स्ट इक्वेशन. dW वर्क इज डन, dW इज इक्वल टू P एक्सटर्नल इंटू dV. फर्स्ट इक्वेशन. As the expansion is reversible, pressure is greater by a small amount. A very small quantity, it is dP than P external. आता यामध्ये प्रेशर आपण पाहिलेले आहे. प्रेशर जे आहे हे प्रेशर स्मॉल अमाउंट ऑफ इन्क्रीज होत जाते. As the expansion is reversible, pressure is greater by a very small quantity, it is dP. हे प्रेशर जे इन्क्रीज होते, स्मॉल अमाउंट ऑफ प्रेशर इन्क्रीज होते, हे कन्सिडर केलं आपण हे dP दॅन
P external पेक्षा हे प्रेशर एक्सटर्नल प्रेशर पेक्षा स्मॉल अमाउंट ऑफ प्रेशर हा इन्क्रीज होतो, इट इज कन्सिडर्ड एज dP. Therefore pressure P minus P external is equal to small amount of pressure is increases dP. Small amount of pressure is increases is dP. आता यामध्ये मायनस P एक्सटर्नल आहे, मायनस P एक्सटर्नल इज इक्वल टू P minus dP. P minus dP. P external is equal to P minus dP. It is equation number 2. Equation number 2 आहे. Combining equation number 1 and 2. Combine equation number 1 and 2. Combine equation number 1 and 2. dW is equal to minus P minus dP into dV. P minus dP into dV. This is another equation. यामध्ये P dW is equal to minus P minus dP into dV is equal to minus P dV plus dP into dV. आता यामध्ये value of dP into dV is very neglected, small value and it is a very small value and neglected. त्याची स्मॉल व्हॅल्यू आहे आणि निग्लेक्टेड व्हॅल्यू आहे, म्हणून त्या ठिकाणी dW is equal to minus P into dV. Minus P into dV. This is equation number 3. dW is equal to minus P into dV. P into dV. The total amount of work done during entire expansion from volume V1 to V2. Volume V1 to V2 would be sum of infinitesimally the contribution of all the step. यामध्ये प्रत्येक स्टेप मध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक स्टेप मध्ये व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे. V1 to V2 म्हणजे स्मॉल अमाउंट dV हा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे. हा कुठपर्यंत झालेला आहे? इन्फिनिटेसिमल कंटिन्यूस ऑफ ऑल स्टेप. प्रत्येक स्टेपला हा कंटिन्यू हा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे. म्हणून इंटिग्रेट दिस इक्वेशन. थर्ड इक्वेशन इज इंटिग्रेशन थर्ड इक्वेशन as volume V1 to V2 dW is equal to minus P into dV. Integration dW initial volume or initial final is equal to integration V1 to V2 minus P into dV. P into dV. हे जे इक्वेशन आहे, थर्ड इक्वेशन आहे, त्या थर्ड इक्वेशनला आपण इंटिग्रेट केलेलं आहे. म्हणून Wmax is equal to Wmax म्हणजे मॅक्सिमम वर्क. Wmax म्हणजे मॅक्सिमम वर्क is equal to minus इंटिग्रेशन V1 to V2 त्यामध्ये P into dV. This is a fourth equation. Wmax is equal to minus integration P into dV V1 to V2. ठीक आहे, हे दिस ओके. Wmax कारण at constant temperature आहे, at constant temperature using constant temperature the Wmax is equal to minus V1 to V2 integration P into dV. Okay, this is fourth equation. आता using ideal gas equation
तर मला आयडियल गॅस इक्वेशन झालेलं आहे 11th मध्ये. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV NRT. PV NRT. PV NRT हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. म्हणून या आयडियल गॅस इक्वेशनला PV NRT यामध्ये Wmax is equal to minus integration V1 to V2 minus integration V1 to V2 P into dV. आता यामध्ये प्रेशर P म्हणजे काय? P nRT upon V. P nRT upon V हे P ची व्हॅल्यू त्या इंटिग्रेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करायची, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. आणि हे जर सबस्टिट्यूट केली तर यामध्ये nRT हे nRT मायनस nRT हे dV अपॉन हे V, dV अपॉन V. म्हणजे Wmax is equal to minus integration V1 to V2 nRT dV upon V. हे nRT कुठून आलं? तर आयडियल गॅस इक्वेशन आहे PV is equal to nRT. हे V कुठून आलं? तर P ची व्हॅल्यू P is equal to nRT upon V, nRT upon V. आणि हे P ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये P च्या व्हॅल्यूच्या ठिकाणी हे व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आणि त्या ठिकाणी हे इक्वेशन आलं. ठीक आहे? is equal to minus nRT integration V1 to V2 minus nRT integration V1 to V2 dV upon V because temperature is constant is equal to n minus nRT ln V1 to V2 V1 to V2. आता हे तुम्हाला मॅथच्या मुलांच्या लक्षात पडतं नाही, ज्यावेळी इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन हे रिमूव्ह केलं जातं त्यावेळी त्या ठिकाणी nRT ln आणि हा V हे अशा प्रकारचं इक्वेशन येतं पहा. हे अशा प्रकारचं इक्वेशन येतं. आता इथं V1 V2 आहे, याचं कन्वर्जन परत कसं होतंय पहा, मायनस nRT. आता हे ln आहे, ln V2 मायनस ln V1. हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्या ठिकाणी मायनस nRT ln V2 मायनस ln V1. ठीक आहे? आता यामध्ये हे जे इक्वेशन आहे पुढं मायनस nRT इज इक्वल टू मायनस nRT हे nRT हे या इक्वेशन मध्ये nRT हे ln V2 अपॉन V1. आता यामध्ये परत ln हे रिमूव्ह करण्यासाठी ln हे रिमूव्ह करून त्या ठिकाणी log टू दी बेस 10 येण्यासाठी या ठिकाणी 2 पॉइंट मायनस हे मायनस साइन 2.303 ही व्हॅल्यू घेतली जाते पहा. हे व्हॅल्यू घेतली जाते. हे ln रिमूव्ह करून त्या ठिकाणी log टू दी बेस 10 हे आणण्यासाठी 2.303 व्हॅल्यू घेतली जाते. म्हणून 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 log to the base 10 V2 upon V1. आता यामध्ये log V2 upon V1 हे काय आलं? Wmax हे इक्वेशन नंबर 5. Wmax is equal to minus 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 हे फिफ्थ इक्वेशन आलं. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर त्यामध्ये
at constant temperature P1 V1 is equal to P2 V2. P1 V1 is equal to P2 V2. P1 upon P2 is equal to V2 upon V1. V2 upon V1. आता हे जे या ठिकाणी V2 upon V1 या ठिकाणी P1 upon P2 हे सबस्टिट्यूट करूया. हे बाय नंबर इक्वेशन जे आहे त्यामध्ये रिप्लेस V2 upon V1 on above equation. Replace this V2 upon P1 from above equation by P1 upon P2. Therefore, Wmax is equal to minus 2.303 nRT log to the base 10 P1 upon P2. P1 upon P2. This is nothing but the equation for the maximum expression for maximum work. Expression for maximum work. हे जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशन वरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाते. अगदी बोर्ड परीक्षेला सुद्धा हे याच्यावर प्रॉब्लेम विचारला जाते. यामध्ये काही वेळा Wmax विचारला जातो, काही वेळा यातला V1 किंवा V2 विचारला जातो. ज्यावेळी Wmax विचारला जातो त्यावेळी ह्या सर्व किंमत दिलेली असते, n व्हॅल्यू दिलेली असते, r टेम्परेचर दिलेलं असतं, इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम दिलेलं असतं आणि तुम्हाला Wmax मॅक्सिमम वर्क हे कॅल्क्युलेट करायचं असते. काही वेळा तुम्हाला V1 इनिशियल किंवा फायनल व्हॉल्यूम विचारला जातो आणि त्या ठिकाणी मॅक्सिमम वर्क नंबर ऑफ मोल्स r आणि t ची व्हॅल्यू दिली जाते आणि त्याच्यावर तुम्हाला इनिशियल किंवा फायनल व्हॉल्यूम हा विचारला जातो. तसंच इथं प्रेशर, इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर तुम्हाला यातला इनिशियल विचारला तर बाकीच्या व्हॅल्यू दिल्या जातात आणि त्याच्यावर तुम्हाला या व्हॅल्यू काढायच्या असतात. यामध्ये इक्वेशन मध्ये पहा हे Wmax म्हणजे काय मॅक्सिमम वर्क आहे, n म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स आहे, r म्हणजे काय गॅस कॉन्स्टंट आहे, t टेम्परेचर आहे, V1 इनिशियल टेम्परेचर, V2 फायनल टेम्परेचर. तसंच इथं प्रेशर, इनिशियल प्रेशर P1 आणि फायनल प्रेशर हे P2 आहे. त्याच्या आपल्याला प्रॉब्लेम पुढे आहे ते प्रॉब्लेम आपण नंतर घेऊया. ओके, धन्यवाद.